निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप याद्यांविरोधात तिथे ठाकरे बंधू एकवटलेत। आज ठाकरे बंधूंनी राज्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहिलं। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार यादी विभाजनातील गंभीर त्रुटी आणि गोंधळ दूर करण्याची मागणी ठाकरे बंधूंनी केली। तर दुसरीकडे आज ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली। एका वॉर्डमधील मतदारांची नावे दुसऱ्या वॉर्डमध्ये टाकल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला असून 21 दिवसांपर्यंत हरकती नोंदवण्याकरता मुदतवाढ देण्याची मागणी त्यांनी केली। तर मागण्या मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशाराही आदित्य ठाकरेंनी दिलाय। दरम्यान आदित्य ठाकरेंच्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचं स्पष्टीकरण मुंबई पालिकेने दिलं आहे। तुम्ही पाहाल डेमोग्राफीची लोक, मग जात असेल, धर्म असेल, भाषा असेल, अशी लोक, अशा याद्या या दुसऱ्या वॉर्डमध्ये टाकलेल्या आहेत। जे काही चांगले सत्ताधारी पक्षांचे वॉर्ड आहेत ते तसेच्या तसे राहिलेले आहेत। मग बरोबर विरोधी पक्षाच्या वॉर्डमध्ये टार्गेट करून या याद्या हल्ल्या कशा, कोणी हलवल्या? बरं, समरीमध्ये एक दिसतंय आणि संपूर्ण यादीत दुसरं दिसतंय। ह्याचा नक्की गोंधळ कुठे चाललेला आहे? हा गोंधळ आहे की गुन्हा आहे? तर मला जर तुम्ही विचाराल तर हा स्पष्टपणे देशद्रोहाचा गुन्हा आहे। तुम्हाला खरोखर माहिती का प्रारूप यादी जाहीर झालेली आहे? दुसरी गोष्ट म्हणजे ती प्रारूप यादीमध्ये तुमचं नाव जाऊन शोधायचं कसं? आणि हीच कारणं आहेत की मतदानाचा टक्का कमी होतो किंवा ज्या लोकांना मतदान करायचं आहे त्या लोकांना मतदान करता येत नाही। ही मतदार यादी, प्रारूप मतदार यादी ही 7 नोव्हेंबरला येणार होती। तेव्हा आम्हाला सांगितलं गेलं 7 नाही तर 14 तारखेला येणार। त्याच्यानंतर 14 नाही तर आता 20 तारखेला येणार। आणि 20 तारखेला देखील आपल्या सर्वांनाच माहिती आहे, सगळी जी यादी आली ती संध्याकाळपर्यंत डाउनलोड होत नव्हती। यादी कुठेही मशीन रिडेबल नाहीये। यादीमध्ये अनेक गोंधळ आहेत। हे बदल जर घडले नाहीत तर अर्थात विरोधी पक्ष तर रस्त्यावर उतरेलच, पण कोर्टात पण ह्याच मागणी घेऊन जाऊ की यांचं सस्पेन्शन झालं पाहिजे। आणि नुसतं सस्पेन्शन नाही तर देशद्रोहाचा कायदा झाला पाहिजे। यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे। वैष्णव